नमस्कार, मी मनोशी पाठक. बातमीपत्रात तुमचं स्वागत. टॉप 9 बातम्या तर बघायच्याच आहेत, मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची राजकीय बातमी बघूयात. राज ठाकरेंच्या भूमिकेचे पडसाद आता मनसेत उमटायला सुरुवात झाली आहे. मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांची नाराजी आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदेंकडून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत. दिनेश, काय अधिक माहिती आहे? काल पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी त्यांची लोकसभा निवडणुकीबाबतीतली सविस्तर भूमिका मांडली. भारताला आज खंबीर नेतृत्वाची गरज असून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जाण्यासाठी राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात केली. आणि या भूमिकेला अजून 24 तास उलटत नाही, त्याचे पक्षात पडसाद उमटू लागलेले आहेत. पक्षाचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी सोशल माध्यमांवर अलविदा मनसे या बथळ्याखाली त्यांची सविस्तर पोस्ट आज प्रसिद्ध केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज ठाकरे यांच्या भूमिकांचं एक अनाकलनीय वर्तुळ पूर्ण झालं. 2019ला लोकसभा निवडणुकांसाठी राज ठाकरे यांनी मोदी शहा यांच्या विरोधात रणशिंग फुंकलं होतं आणि 5 वर्षांनी राज ठाकरे यांनी आता जी मोदी शहा यांच्या पाठिंब्याची भूमिका घेतली आहे त्यावर त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुटुंबना होती आहे. त्याचं काय असा एक सवाल उपस्थित केला आहे आणि एक सविस्तर पोस्ट आहे. त्यांच्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या आहेत. पण राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय कीर्तिकुमार शिंदे यांना पटलेला नाही आणि त्याचे पडसाद, या भूमिकेचे पडसाद आता मनसे हळूहळू उमटताना पाहायला मिळत आहेत. आज सकाळी ही पहिली पोस्ट आलेली आहे. पक्षातून सरचिटणीस पदावर असलेल्या कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. कदाचित पुढच्या काळात आणखी काही पडसाद किंवा आणखी काही भूमिका पक्षातून व्यक्त होऊ शकतात. कीर्तिकुमार शिंदे हे पक्षाचे सरचिटणीस तर होते, त्याचबरोबर ते पक्षात नेते अमित ठाकरे यांचे निकटवर्तीय होते. पण अलीकडच्या काळात ते थोडेसे साईडलाईन झाले होते. पक्षांतर्गत घेतले जाणारे काही निर्णय, विशेषतः मनविषय आणि कामगार संघटनेच्या बाबतीत जे काही निर्णय घेतले जात होते, काही कार्यपद्धती होती, त्यावरही कीर्तिकुमार शिंदे यांची नाराजी होती. त्यामुळे असंही एक विश्लेषण केलं जात आहे की काल राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका निमित्त असू शकतं कीर्तिकुमार यांच्या आजच्या या राजीनामा किंवा पोस्ट संदर्भात. पण आता आणखी काय पडसाद उमटतात, कारण 2019ला राज ठाकरे यांनी मोदी शहा यांचा कडाडून विरोध केला होता, टोकाचा विरोध केला होता आणि आज ते मोदी यांच्या पाठिंब्यात, बिनशर्त पाठिंब्यात त्यांना ते लोकसभा निवडणूक न लढण्याची त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळे साहजिकच पक्षामध्ये थोडी अस्वस्थता आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नेमकं काय करायचं, पाठिंबा आहे पण महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हायचं की नाही याबद्दल पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि त्यावर पक्षातून काय भूमिका स्पष्ट होते अधिक विस्तारानं याकडे आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं लक्ष आहे. पण आता राज ठाकरे यांच्या भूमिकेचे पक्षांतर्गत पडसाद उमटू लागल्याचं कीर्तिकुमार शिंदे यांच्या राजीनाम्यातून आणि पक्षाला सोडचिठ्ठी देण्यातून आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.